हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा. तर काल मी एक पोस्ट टाकली होती बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आणि बऱ्याच जणांनी त्याला प्रतिसाद देखील दिला, छान छान कमेंट्स केल्या. तर आज म्हणजे कालचा जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्याशी आज शेअर करत आहे बुद्ध पौर्णिमेचा. तर आता बुद्ध पौर्णिमा म्हटल्यानंतर खूप मोठा सण आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर बुद्ध पौर्णिमेचं महत्त्व 2 ते 3 शब्दांमध्ये किंवा वाक्यांमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर वैशाख पौर्णिमेला महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. तर तथागत गौतम बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतम यांचा वैशाख पौर्णिमेला जन्म झाला. याच वैशाख पौर्णिमेला त्यांना ज्ञानप्राप्ती देखील झाली आणि याच वैशाख पौर्णिमेला त्यांचं महापरिनिर्वाण देखील झालेलं आहे. आणि या इतक्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आणि म्हणूनच आपण बुद्ध पौर्णिमा म्हणून फक्त आपणच नाही तर संपूर्ण जगामध्ये ही बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते आणि म्हणूनच त्यांना महामानव तथागत गौतम बुद्ध असं देखील संबोधलं जातं. तर इथे मी माझी सकाळची सगळी कामं उरकली, पूजा आणि वंदना करून घेतलेली आहे आणि आता मी चाललेली आहे किचनमध्ये. तर आत्ता जवळपास 9:45 होत आलेले आहेत सकाळचे आणि आता आज इतका लेट माझा चहा होतोय. तर सगळं आवरता थोडासा वेळच लागतो. पण इथे ना मी माझं सगळी साफसफाई करेपर्यंत किचनमध्ये म्हणजे चण्याची डाळ लावली होती शिजत. तर 3 ते 4 शिट्यांमध्ये मस्त मऊ अशी चणा डाळ शिजून तयार झाली आहे. तर पाणी काढून घेते चण्याच्या डाळीचं, म्हणजे छान असं येळवणी निघेल आणि त्याची आमटी देखील मस्त लागते. तोपर्यंत ना आज सकाळी नाश्त्याचं मी जास्त काही टेन्शन घेतलेलं नाही. लहान मुलांना म्हणजे माझ्या मुलांना नाश्त्यासाठी मॅगी टाकलेली आहे शिजत. तर इथे कढईमध्ये मॅगी देखील होतीये. तोपर्यंत चण्याची डाळ शिजलेली आहे, पाणी देखील काढलेलं आहे आणि आता हे बाकीचं काम करत करत मी माझा चहा घेते. तर सकाळपासून डोक्यामध्ये विचार चाललेला म्हणजे पुरणपोळी करायची की खीरपुरी करायची. तसं बघायला गेलं तर हॉलमध्ये देखील कार्यक्रम होतात बुद्ध पौर्णिमा जयंतीचे वगैरे. तर तिथे देखील जेवण असतं. पण मग मला ना संध्याकाळी बाहेर जायचं आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं की चला दुपारचा स्वयंपाक जर मी जास्तीचा केला तर रात्रीचं मला म्हणजे बाहेरून जरी मला यायला उशीर झाला तरी देखील हा स्वयंपाक असेल. तर इथे ना मी डाळीचं पाणी काढून घेतलं, निथळत ठेवली आहे डाळ आणि तोपर्यंत इथे ना तव्यावरती बडीशेप आणि वेलची भाजून घेते. तर मी इथे पुरणपोळी करत असताना पुरणामध्ये जी आपण स्वाद वाढवण्यासाठी पावडर घालतो तर ती पावडर मी ना सुंठ पावडर, वेलची आणि हे बडीशेप, तर हे तीनही वस्तू छान अशा भाजून त्याची पावडर तयार करते. तर आता इथे माझ्याकडे रेडीमेडच सुंठ पावडर आहे तर तीच मी घालणार आहे यामध्ये. तर माझी मम्मी ना बडीशेप आणि सुंठ हे दोघंही मिक्स करून छान असं भाजून त्याची पावडर घालायची, त्याच्यामध्ये वेलची वगैरे काही घालायची नाही. पण इकडे सासरी आल्यानंतर थोडाफार म्हणजे पुरणपोळी बनवत असताना चेंज मला जाणवला. तर तसं मी आता इकडच्या पद्धतीनेच करते. चहा घेतलाय माझ्यासाठी काढून, तोपर्यंत इथे हे भाजून घेते आणि दुसऱ्या गॅसवरती मी दूध तापत ठेवलंय. तर असं सणावाराला असं गोडधोड जर झालं तर छान वाटतं, मन प्रसन्न वाटतं आणि मुलं देखील आवडीने पोटभर असे जेवतात. तर आमच्या घरामध्ये ना पुरणपोळी आमच्या तिघांना आवडते. माझ्या मिस्टरांना इतकं काही पुरणपोळी वगैरे आवडत नाहीत. म्हणजे ना ते साधारणपणे अर्धी पोळी खाल्ली तर खूप आहे. तर अर्धी पोळी त्यांना पुरेशी होऊन जाते. पण आम्ही तिघंजण आहोत तर आमच्या तिघांसाठी तर मी इथे बनवत असते. तर इथे मी भाजलेले हे जी बडीशेप वगैरे होती, सुंठ वगैरे आणि वेलची, तर हे मी काढून घेतलंय आणि आता याची पावडर करून घेते. तोपर्यंत ना इथे जी निथळून घेतलेली डाळ होती ती इथे पाणी आटवण्यासाठी गॅसवर ठेवलेलं आहे. तर मला आता ना सतत भांडी लागतायत आणि ही सगळी भांडी आता या बास्केटमध्ये आहेत. तर म्हटलं पहिले ही भांडी लावून घेते म्हणजे आवाज पण होणार नाही आणि भरभर आपल्याला पाहिजे ती भांडी मिळतील. तर कोल्हापूरकडे ना तेलावर लाटलेली पोळी ज्याला तेलोरी म्हणतात तर ती देखील केली जाते. मला तेलोरी बनवता येत नाही. म्हणजे एकदा दोनदा मी ट्राय केलं होतं पण ती खूपच पातळ पेपरसारखी अशी लाटली जाते आणि त्याला जास्त म्हणजे तेलावरच बनवली जाते ती. तर त्यामुळे ना त्याला वरतून असं तेल लावायची आवश्यकता नाही. पण मला ना ती अशी पटापट असं बनवता येत नाही. त्याच्यामुळे मी पिठावरच ह्या ज्या पोळ्या आहेत त्या बनवून घेणार आहे. तर इथे ना जवळपास सगळी भांडी मी लावून घेतली आणि खाली ना इथे सतत ओलं
ओलं होतं म्हणून मी तिथे कोपऱ्यामध्ये असा एक कपडा ठेवून दिलेला आहे, म्हणजे ना घसरण्याचे वगैरे चान्सेस होत नाहीत आणि किचन देखील ओलं ओलं होत नाही. तर किचनमध्ये असा एक कपडा ठेवून द्यायचा की थोडंसं ओलं लागलं की लगेचच आपण ते पुसू शकतो पाणी. सगळीच भांडी मी लावून घेतली आहेत, म्हणजे हे माझं काम करता करता काम उरकलेलं आहे. तर असं नाहीये की प्रत्येक कामाला असं वेगळा वेगळा वेळ द्यायचा. तर एक काम करत असताना लागोपाठच त्या कामासोबत 2 ते 3 कामं आपण सहजपणे करत असतो. तर हीच खास गोष्ट आहे आपल्या गृहिणींची. तर डाळ देखील मी काही जास्त शिजत घातली नव्हती. म्हणजे एक आपलं म्हणतो ना, की लहान असा छोटा पाणी पिण्याचा ग्लास असतो ना, तर तो भरूनच मी डाळ घातलेली आहे. तर बऱ्यापैकी म्हणजे असं म्हणू शकतो आपण म्हणजे 200 ग्रॅमच्या आसपास इतकी मी डाळ शिजत घातलेली होती. तर भरपूर असं त्याचं पुरण तयार होतं. कारण की खायला देखील जास्त माणसं नाहीयेत. आम्ही तिघच आहोत. त्याच्यामुळे ना हे पुरण जे केलंय ना, तर 2 वेळच्या पोळ्या आणि आणखीन आपण थोडंसं पुरण जर शिल्लक ठेवलं, तर आणखीन 4 ते 5 पोळ्या सहज होतील. इतकं हे पुरण बनून तयार होईल. तर आता हे पुरण छान असं याच्यामध्ये गूळ घातलाय आणि ह्या पावडर जी मी तयार केलेली तर ती देखील मला घालून घ्यायची. तर रेडीमेड मी इथे सुंठ पावडर घातलेली आहे आणि याची जी पावडर केली मी तर ती बडीशेप आणि वेलचीची पावडर तर ती सेपरेट मी घालून घेते. तर सुंठ, बडीशेप आणि वेलची ही पावडर घातल्याने ना चण्याची डाळ ज्यांना म्हणजे पचायला जड वगैरे जाते तर त्यांनी ही पावडर अवश्य घालावी. स्वाद देखील छान असा खुलून येतो आणि मस्तपैकी पचनाला देखील ह्या पोळ्या हलक्या-फुलक्या होऊन जातात. तर ही जी पावडर केलेली साधारण रवाळच होती. तर मी काय केलं चहा गाळायची जी गाळणी असते त्याच्यामध्ये ही पावडर घातली आणि त्याची पावडर अशा प्रकारे मी चाळून घेते पुरणामध्ये. तर आता हे मिक्स करून घेते. दूध देखील उकळलेलं आहे. आणि गव्हाचं पीठ देखील मी साइड बाय साइड मळून घेतलं होतं. तर ते काय मी आता इथे व्हिडिओमध्ये शेअर केलं नाही. तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि बरेचसे डिटेल जर तुम्हाला दाखवत बसले तर तुम्हाला देखील कंटाळा येतो. तर पुरणामध्ये आपण जसा गूळ घालणार ना, तर गूळ जसा वितळत जातो, विरघळत जातो, तसं-तसं पुरण पातळ होत जातं. तर इथे पुरण आता मी बऱ्यापैकी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि आता घट्ट होत चाललेले. चमचा बघा तुम्ही पुरणामध्ये जर बघत असाल, तर तो असा ठेवल्याबरोबर तो असा उभा राहिलेला आहे. म्हणजे आता इथे पुरण ना बऱ्यापैकी तयार झालेलं आहे. तर गॅस बंद करून घेतलाय. तोपर्यंत बाजूला मी ना याची आमटीला फोडणी देऊन घेते. ज्याला आपण काय म्हणतो तर्रीची आमटी किंवा मग येळवणीची आमटी जी म्हणतो तर त्याला मी फोडणी देऊन घेते. तर मसाला मी वाटला होता. मसाल्यामध्ये काही नाही कांदा, खोबरं, लसूण घातला होता भरपूर असा आणि सोबतच थोडासा गरम मसाला वाटून घेतला. इतकंच वाटण आहे. खोबरं घातलंय थोडंसं आणि तेलावर छान असं परतून घेतलंय. तेलामध्ये ना घरगुती मसाला घातला होता. त्याच्यामुळे छान अशी तर्री जर आली तर मस्त लालसर अशी तर्री येते. तर तेल सुटेपर्यंत हा मसाला छान असा परतून घेणार आहे आणि मग हे जे येळवणी मी काढून ठेवलंय तर ते घालणार आहे नंतर. तर तुम्हाला आधीच सांगितलंय की भाजीचं लग्न ठरलंय आणि त्याच्यामुळे ना दिवसाआड सतत आम्हाला मार्केटमध्ये जावं लागतंय आणि थोडी-थोडी खरेदी आम्ही करतोय. कारण की महिनाच बाकी आहे लग्नाला आणि त्याच्या आधी बरीचशी तयारी करणं गरजेचं आहे. आता नवरी-मुली ची बाजू आपल्याकडे आहे म्हटल्यानंतर बऱ्यापैकी नवरीची तयारी करावी लागते. जसं की तिला साडी झाले, ड्रेस द्यावं लागेल तिला, कपड्यांची खरेदी बरीचशी असते. सोबतच संसार सेट, त्याच्यानंतर आपल्याला रुखवतामध्ये बऱ्याचशा वस्तू ठेवाव्या लागतील. तर ते देखील आम्हाला ना सगळं तयारी करून घ्यावी लागणार आहे. तर रुखवतामध्ये देखील ज्या खाण्यापिण्याच्या ज्या वस्तू ठेवतो आपण जसं की फराळाचे पदार्थ ठेवतो, लाडू, चिवडा, चकली, करंजी, त्याच्यानंतर वाळवणाच्या पदार्थामध्ये पापड वगैरे तर हे सगळंच करायचंय आम्हाला. तर असं ना एक-एक दिवसाआड आम्ही ठरवतोय आणि त्या प्रकारे आम्ही खरेदी आणि बरीचशी कामं उरकतोय. तर पलीकडे मी फोडणी दिली आमटीला मस्तपैकी येळवणीची आणि आता गरमागरम हे जे पुरण आहे ते लगेच तर पटकन हे पुरण मी अशा पद्धतीने गाळून घेतलंय चाळणीतून. गरमागरम पुरण असेल ना तर पटापट ते असं चाळणीतून पडतं खाली. नाहीतर मग थंड झालं ना की त्याला वेळ देखील जास्त जातो आणि वेळ जर कमी असेल ना तर ही पद्धत सगळ्यात सोपी आहे. तर मी सुरुवातीला ना मिक्सरमध्ये पुरण बारीक करायचे आणि ते देखील पुरण खूप झटपट होतं. पण आता माझं मिक्सर म्हटलं ना की थोडंसं प्रॉब्लेम करायला लागलाय. आता मी थोडा रिपेअर करून आणलाय त्याला. पण मग म्हटलं की परत त्या मिक्सरवरती लोड नको यायला म्हणून मी ना हे थोडंसंच पुरण होतं तर चाळणीतून गाळून घेतलं. सगळं पुरण झालेलं आहे माझं इथे तयार करून आणि आता मी लगेचच पुरणपोळी करायला घेणार आहे.
तर इथे आज मी मैदा न घालता फक्त गव्हाचं पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे आणि गव्हाच्या पिठाच्या पोळ्या करणार आहे. तर यावेळेस म्हटलं की आज मैदा वगैरे काही घालायचंच नाही. आणि कसं आहे, लोकवन गहू जर आपण वापरले ना तर त्या पिठाच्या पोळ्या खूप छान होतात, म्हणजे फुटत नाही आणि मस्तपैकी अशी एक तार चालते. जर तुम्ही हे जे पीठ लोकवन गव्हाचं जर 1.5 ते 2 तास आधी मळून ठेवलं किंवा अर्धा तास जरी आधी मळून ठेवलं ना, तर खूप सुंदर अशा पोळ्या होतात मऊ लुसलुशीत. तर आता इथे मी एक पोळी तुम्हाला लाटून दाखवते आणि नंतर बाकीच्या भराभर पोळ्या करून घेते. तर आता ही बघा, याला ना मी काही मैदा वगैरे वापरलेला नाहीये किंवा मग तांदळाचं पीठ वगैरे देखील लावलेलं नाही. गव्हाच्या पिठावरच ह्या पोळ्या लाटून घेते. बरेच जण ना तांदळाच्या पिठावरती पोळ्या लाटतात आणि खूप छान अशा त्या देखील तयार होतात. तर आज खरेदीला जायचे बाहेर. माझ्यासोबत माझी नणंद आणि आम्ही दोघीच जाणार आहोत. आणि ज्या साड्या आम्ही आधीच खरेदी केल्या होत्या त्याचा मी आणखीन व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला नाहीये. तर नक्कीच मी ज्या काही साड्या वगैरे खरेदी केलेल्या आहेत नवरीच्या आणि माझ्या स्वतःच्या, तर त्या साड्या देखील मी तुमच्याशी शेअर करेल. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. कारण की मग आपल्या डेली रुटीनमध्ये ते सगळं ॲड करायचं म्हटलं ना की व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग नक्की सगळंच मिक्स होऊन जातं. आणि म्हणून मग मी विचार केला की अशी जी काही खरेदी वगैरे असेल तर त्याचे सेपरेट व्हिडिओ मी बनवेल, म्हणजे जास्त मोठा व्हिडिओ देखील होणार नाही. तर ही बघा पोळी मस्तपैकी टम्म फुगली आहे की नाही. आणि आता ह्या पोळ्यांना मी पिठावरच लाटून घेते. भरभर पोळ्या लाटून घेते. पोळ्या ना पिठावर तयार करायला लाटायला मला जास्त काही वेळ लागत नाही, पण तेच जर तेलावरती करायचं म्हटलं ना की मला भरपूर वेळ लागतो आणि मला जमत देखील नाही. तर हे बघा, आता हे मस्तपैकी भरभर ही पोळी लाटून घेतली आणि जास्त काही पीठ देखील लावत नाही मी. एकदम कमी पिठामध्ये मस्तपैकी इतकी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे. तर जास्त काही पोळ्या लाटणार नाही मी, फक्त 10 पोळ्या मी तयार करणार आहे आणि 3 ते 4 चपात्या मी इथे तयार करून घेणार आहे. कारण की मी आधीच सांगितलं मिस्टरांना पुरणपोळी जास्त आवडत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी चपाती. तर सगळं झालंय माझं आणि किचनचा ओटा देखील आवरून घेतला आणि आता इथे ना मी हॉलमध्ये आलेले. हॉलमध्ये कार्यक्रम सुरू झाला होता आणि आता इथं बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम इथे सुरू झालेला आहे. तर हे आहेत बनसोड सर, SNDT कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत, डॉक्टरेट झालेले आहेत ते. आणि इकडचा कार्यक्रम अटेंड करून झाल्यानंतर मी चाललेली आहे कोंडगावला खरेदी करण्यासाठी. तर त्याचा व्हिडिओ उद्या येईल, तर तो नक्की तुम्ही पूर्ण बघा. आणि हो, आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.